शेवटी इंद्रा आणि तणिषाचा त्या दिवशीचा किस्सा अखेर आबांसमोर आलाच. आबांनी मात्र सगळ्यांसमोर इंद्राला चांगलंच सुनावलं. आबांनी चक्क त्याच्या कानाखाली देखील मारली. तर मित्रांनो, हुकुमाची राणी ही मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये काय घडणार आहे सविस्तर आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही हुकुमाची राणी ही सिरियल पाहत असाल तर नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा, कारण येणारा एपिसोड जो आहे तो खूप रोमॅन्टिक आणि इंटरेस्टिंग असा असणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहतो की आता मात्र घरामध्ये छान वातावरण असतं आणि आता तणिषाची एंट्री जी आहे ती घरामध्ये होणार असते. तणिषाच्या सर्व बॅगा आणि सर्व वस्तू मात्र आता घरामध्ये राणीने आणलेले असतात. मित्रांनो, राणी, इंद्रा आणि तणिषा आता घरामध्ये फायनली येतात. त्यावेळेस मात्र आता घरात सगळ्यांना खूप आनंद वाटत असतो. तर मालती देखील खूप खुश असते. मालतीला असं वाटत असतं की आपण एका मुलीला आपल्या घरामध्ये घेतलं आहे. खरं तर मालतीला तिच्या चिकूची आठवण तिकडे येत असते. तर मित्रांनो, आता घरामध्ये ज्यावेळेस तणिषाची एंट्री होते त्यावेळेस मात्र तणिषा मनातच बोलू लागते की मूर्ख राणी, आता बघ मी तुला कशी घराबाहेर काढते. तू मात्र मला या घरामध्ये आणलंस, परंतु तुझ्याच पायावरती तू कुऱ्हाड मारून घेणार आहेस. माझा हेतू तुला माहित नाहीये. मित्रांनो, नको नको ते आता मात्र ती मनातच बोलत असते, कारण तिचा हेतू इंद्राला संपूर्ण आपल्याकडे वळवून घेण्याचाच असतो. हे सर्व आपण मागील एपिसोड मध्ये पाहिलंच. त्यानंतर मात्र ती आता घरामध्ये येते आणि त्यावेळेस आता राणी बोलत असते की तणिषा मॅडम, मी तुमच्या आवडतीचा स्वयंपाक करणार आहे, बरं तुम्हाला काय आवडते ते सांगा. त्यावेळेस आता तणिषा खोटं खोटं नाटक करत असते की मला काय आवडणार, तू काहीही बनवलं तरी मला चालेल. तरीही आता राणी काही ऐकत नसते. राणी बोलत असते की तुम्हाला काय आवडतं आज मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला आज ते बनवून खाऊ घालेल. बिचारा राणीला असं वाटत असतं की तणिषाला तिच्या घरच्यांची आठवण नको यायला. त्या गोष्टीमुळे ती मात्र आता खूपच काळजी तिकडे तणिषाची घेताना आपल्याला पाहायला मिळत असते. मित्रांनो, ही सर्व गोष्ट झाल्यानंतर पाहायला मिळते तणिषा बोलते की हो, मला बाजरीची भाकर खूप आवडते आणि मेथीची भाजी किंवा वांग्याची भाजी जर केलीस तर खूपच छान होईल. त्यानंतर आता लगेच मालती बोलते, तणिषा तू एवढे स्टँडर्ड असून, एवढे एज्युकेटेड असून एवढं गावाकडचं जेवण मिस करतेस. त्यानंतर तणिषा बोलते की हो, माझ्या घरी असंच जेवण बनतं, मला हेच जेवण खूप आवडतं मालती आंटी. असं बोलल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळते की आता राणी लगेच स्वयंपाकाला लागते आणि तणिषाला रूम दाखवण्यासाठी इंद्रा मात्र वरती जातो. इंद्रा आता तिला वरती घेऊन गेल्यानंतर मित्रांनो तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेस तो बोलत असतो की त्या रात्रीबद्दल आता तो विषय काढत नको जाऊस, एकतर ती रात्र माझ्या डोक्यातून काही जात नसते. त्यानंतर मात्र मित्रांनो जी तणिषा आहे ती विचार करत असते की आता काय करावं जेणेकरून इंद्रा माझ्याकडे अट्रॅक्ट होईल. त्यानंतर आता जी आपली तणिषा आहे, तणिषा स्वतःच्याच कानाखाली सणासन तिकडे मारू लागते. तिला खूप राग येत असतो. ती असं बोलत असते, का मी त्या रात्री इकडे आले इंद्रा, मी मूर्ख आहे, मी तिकडे यायला नको होतं आणि मी तेच केलं. तुझ्या आणि राणीच्या संसारामध्ये मी विष कालवलं. त्यानंतर आता ती एवढ्या मोठ्याने ओरडत असते तर इंद्रा मात्र तिच्या जवळ जातो आणि तिला बोलतो की मोठ्याने ओरडू नको, घरातले वरती येतील, त्यांना डाऊट होईल. त्यानंतर आता तणिषा कशी बशी गप्प बसलेली असते, परंतु इंद्रा बोलत असतो त्या रात्रीबद्दल कधीही विषय काढायचा नाही. इंद्राला मात्र खूप गिल्टी फील होत असतं मित्रांनो, कारण त्याने ही जी गोष्ट केलेली आहे ती त्याच्या पचनी पडत नसते. तर ही सर्व गोष्ट झाल्यानंतर आता इंद्रा तिला शांत करतो. शांत करून झाल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळतंय की आता सगळेजण खाली छान डायनिंग टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेले असतात. तर आता मात्र राणी दोघांना आवाज देते. इंद्रा आणि लगेच तणिषा तिकडे जेवण करण्यासाठी खाली आलेले असतात. मित्रांनो ते ज्यावेळी खाली येतात त्यावेळेस मात्र राणी सगळ्यांना जेवण वाढत असते. तर नाटकी आपली तणिषा जी आहे ती बोलते की मी देखील जेवण वाढवण्यासाठी उभी राहणार, मी नंतरच जेवणार. त्यानंतर ती आता इंद्राच्या ताटामध्ये जेवण वाढते जेणेकरून त्या दोघांची जवळीक मित्रांनो वाढेल. तर पाहायला मिळतंय की त्याच्या अतिशय जवळ आलेले असते. त्या दिवशी ड्रिंक केल्यानंतर देखील तिने इंद्राला थोडंसं जेवण वाढलं होतं मित्रांनो, आणि त्याच गोष्टीचा फ्लॅशबॅक तिकडे दाखवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र लगेच आता इंद्रा जेवण करण्यास सुरुवात करतो. तरी देखील इंद्रा जो आहे थोडासा गिल्टी फील करतच असतो. तर आबा बोलतात की इंद्रा काय झालंय, तुझी झोप झाली नाहीये का, तुझा चेहरा अतिशय उतरल्यासारखा मला वाटत आहे, 2 दिवसापासून तू माझ्याशी नीट बोलत देखील नाहीयेस. तर इंद्रा बोलतो तसं काही नाहीये आबा, मी बिलकुल ठीक आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. तर आता सर्व झाल्यानंतर मित्रांनो जी आहे आपली राणी ती कपाट आवरण्यासाठी वरती गेलेली असते. त्यानंतर इंद्राला खूप मोठा धक्का बसतो. त्या दिवशी त्याने जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कदाचित आता सत्यात उतरेल की काय असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो
धावत पळत आता वरती गेलेला असतो मित्रांनो. तोपर्यंत आता राणी कपाट आवरल्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाहेर काढत असते. त्यानंतर आता इंद्रा बोलतो की राणी आता रात्र झाली आहे, राहू दे, उद्या कर. असं बोलून तो राणीला कसा बसा मित्रांनो तिकडे थांबवतो, परंतु त्याला रात्री काही झोपच लागत नाही. त्याच्या डोक्यामध्ये सारखा हा विचार असतो, जर ही गोष्ट राणीला जर समजली आणि राणी मला सोडून गेली तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही. खरं तर मीच राणीला चीट केले, राणीसारखी मुलगी मला मिळाली हे माझं भाग्यच आहे. तर आता फायनली मित्रांनो सकाळ होते. तर सकाळ झाल्यानंतर आता घरामध्ये उर्मिलाची एंट्री होणार असते. उर्मिला आता कारमधनं घरामध्ये एंटर होते. कंपाऊंड मध्ये आल्यानंतर मित्रांनो आता मालती आणि सोबतच अजित आणि रत्ना काकी तिकडे आलेले असतात. रत्ना काकी आणि सर्व मंडळी आता तिच्या बॅग घेऊ लागतात. चक्क तिने खूप साऱ्या बॅग गावाकडनं आणलेले असतात मित्रांनो. त्या बॅग मध्ये कदाचित काहीतरी अशा वस्तू असतात ज्या तनिषाला इकडे घरामध्ये यूज करता येतील. कारण मित्रांनो विक्रांत, तनिषा आणि उर्मिला आता एक टीम झाले आहेत आणि त्यांना मात्र आता पूर्ण घराची वाट लावायची असते. तर या सर्व गोष्टींची आपण येणाऱ्या एपिसोड मध्ये पाहणारच आहोत. तर मित्रांनो आता पाहायला मिळतंय की जी आपली उर्मिला होती ती उर्मिला आता बदलली आहे. नवीन ऍक्ट्रेस उर्मिलाच्या जागी आलेली आहे. तर आता तिची एंट्री झाल्यानंतर घरामध्ये सकाळी नाश्त्याची वेळ येते. छान आता राणीने तिकडे पोहेही केलेले असतात. ते पोहे आता सर्वजण खात असतात. तरी आता सकाळी इंद्राच्या डोक्याला थोडासा ताप असतोच, कारण त्याच्या मनाला कुठेतरी ही गोष्ट पटत नसते त्या दिवशी केलेली. त्यानंतर आता आबा कुठेतरी ही गोष्ट नोटीस करतात. आबा थोडा विचार करतात की 2 दिवस झाले इंद्रा असं का करत आहे, माझ्याशी बोलत नाहीये, त्याच्या आईशी बोलत नाहीये, सारखाच गप्प गप्प असतो आणि तनिषा घरामध्ये आली हे त्याला कुठेतरी आवडलं नाहीये. त्यामुळे मित्रांनो आबा मात्र आता तनिषाला जाऊन भेटतात. तर तनिषा देखील बोलते की आमच्यात असं काहीही झालेलं नाहीये आबा, मला देखील माहित नाहीये असा हा का करत आहे. ती आता नाटक करत असते. परंतु मित्रांनो आबांना मात्र हे कारण शोधायचंच असतं. तर आबा या दोघांवरती चांगलंच लक्ष ठेवून असतात. मित्रांनो आता रात्री जी आहे टेरेस वरती दोघे जण बोलत असतात त्या रात्रीविषयी. मित्रांनो आता मात्र विक्रांत बोलत असतो की ही गोष्ट आबा आणि आईपर्यंत बिलकुलही पोहोचता कामा नये. त्यानंतर आता आबांच्या कानावर तर ही गोष्ट जाते आणि आबा त्या दोघांमध्ये येतात आणि बोलतात की काय माझ्यापासून लपवताय तुम्ही, मला सांगा. तनिषा मी तुझ्या वडिलांसारखाच आहे. तर मित्रांनो आता मात्र त्यांची नाचक्की तिकडे होते आणि पाहायला मिळते येणाऱ्या पुढील भागामध्ये असं काहीतरी सत्य जे आहे त्या आबांच्या समोर येतं. त्यानंतर आबा अतिशय चिडतात आणि चक्क इंद्राच्या कानाखाली मारतात. सगळ्यांसमोर ते बोलतात की तू कसा राणीला फसवू शकतोस इंद्रा, मला सर्व काही ते सत्य समजलंय त्या दिवशी बद्दलचं, तुम्हा दोघांचं अफेअर सुरू आहे आणि अखेर मला हे समजलं आहे. त्यामुळे मित्रांनो येणारा पुढील भाग जो तो अतिशय डिफिकल्ट असणार आहे, कारण इंद्राची पूर्णपणे वाट लागणार आहे. शेवटी इंद्रा आणि तनिषा